और इसी को लेकर अब सीधा चलते हैं, पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं। पोलिसांच्या ट्रान्सफर्स मधलं बदल्यांमधलं रॅकेट, पैशाचे एक्सचेंजेस, त्यातली दलाली, या संदर्भातलं संपूर्ण ट्रान्सक्रिप्ट सहित एक रिपोर्ट हा तत्कालीन पोलीस महासंचालक श्री सुबोध जयस्वाल यांनी सादर केला होता। तेव्हाच्या कमिश्नर इंटेलिजन्सच्या थ्रू जो महाराष्ट्र के डायरेक्टर जनरल थे, तो रिपोर्ट उन्होंने एक अहवाल दिया था सरकार के पास कि पुलिस के ट्रांसफर्स और पुलिस के प्रमोशंस में काफ़ी पैसे की लेन देन हो रही है, और यह रिपोर्ट मुख्यमंत्री तक गया था और वो रिपोर्ट चीफ मिनिस्टर से गृह मंत्री के पास भी गया था, और इस रिपोर्ट पर भी तब कोई कार्रवाई नहीं की गई थी। सुबोध जायसवाल जैसा एक प्रामाणिक अधिकारी जो महाराष्ट्र के डायरेक्टर जनरल थे, महाराष्ट्राचं पोलीस महासंचालक, उन्होंने महाराष्ट्र से डेप्यूटेशन, केंद्र में डेप्यूटेशन लिया और अब वो CISF के प्रमुख है दिल्ली में। पद मानलं जातं, परंतु ते पद सोडून केंद्राच्या सेवेत 1.5 वर्ष असताना, 2 वर्ष असताना त्या ठिकाणी निघून गेले। याचं कारणच हे होतं की इतकं भयानक सगळं प्रकरण प्रॉपर चॅनलनी रेकॉर्डवर आणून मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर त्याची साधी इन्क्वायरी देखील त्यावेळी शासनाने लावली नाही, आणि मुळात हे जे काही प्रकरण होतं यामध्ये महाराष्ट्राच्या इंटेलिजन्सला फार मोठं बदल्यांचं रॅकेट हे चाललंय, काही दलाल पैसे खातायत, ये पूरे त्याच्यामध्ये ट्रांसफर्स और ये सब चीज में दलाल और उनका रैकेट चल रहा था, उसकी कोई इंक्वायरी नहीं की गई थी। ही गोष्ट लक्षात आल्यानंतर इसमें लगातार होम मिनिस्टर और उनके दफ्तर का नाम आ रहा है। तेव्हाच्या कमिश्नर इंटेलिजन्स रश्मी शुक्ला यांनी डीजींना त्या संदर्भातला रिपोर्ट सादर केला, आणि डीजींच्या माध्यमातून ACS होम तेव्हाचे, या ACS होमची बकायदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे, निर्देशाप्रमाणे परवानगी घेऊन काही फोन त्यांनी सर्व्हिलन्सवर लावले, आणि त्या फोनमधनं जे काही बाहेर पडलं ते धक्कादायक होतं, आणि म्हणून तो रिपोर्ट सादर झाला। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्या रिपोर्टवर कारवाई झालीच नाही। तत्कालीन कमिश्नर इंटेलिजन्स, उस रिपोर्ट पर कोई कार्रवाई नहीं की गई। जो रिपोर्ट त्यांना पदावरनं दूर करण्यात आलं, साधा ऑफिसही त्यांना मिळू नये असा प्रयत्न करण्यात आला, त्या देखील आता केंद्राच्या सेवेत चालल्या गेल्या आहेत, आणि त्या रिपोर्टमध्ये ज्यांची नावं आली होती त्यातल्या बहुतांश लोकांना त्या त्या ठिकाणी पदस्थापना मिळाली पोलीसमध्ये, आणि म्हणून परमवीर सिंग यांनी लावलेला आरोप हा पहिला आरोप नाहीये। मी आता माननीय पवार साहेबांची प्रेस कॉन्फरन्स देखील बघितली, आणि ते असं म्हणाले की त्यांची बदली होत असल्यामुळे त्यांनी हा आरोप लावला, पण सुबोध जयस्वालांची तर बदली नव्हती, रश्मी शुक्लांची बदली नव्हती। त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे जो रिपोर्ट सादर केला होता त्याच वेळी या संदर्भातली उचित कारवाई झाली असती तर मला असं वाटतं की आज ही वेळ या ठिकाणी आली नसती। आज खरं म्हणजे पवार साहेबांची प्रेस कॉन्फरन्स ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य देखील वाटलं, पण मी त्यांना दोष देणार नाही। या सरकारचे निर्माते ते आहेत, आणि त्यामुळे निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी ते डिफेंड करण्याची भूमिका ही त्या ठिकाणी घ्यावी लागते। त्यांनी ज्यावेळी सांगितलं की वाझे यांना परमवीर सिंग यांनी घेतलं, खरंच आहे,
परमवीर सिंग यांची समिती कुछ भी हो जाए अपनी सरकार को डिफेंड करने की भूमिका ले रहे हैं. अनेक लोक होते, त्या समितीने निर्णय घेतला आणि वाजेंना रिइन्स्टेट केलं आणि त्यांना रिइन्स्टेट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जागा देण्यात आली. सरकार झोपलं होतं, सरकारला माहिती नव्हतं. वाजे को रीइंस्टेट किया वो परमवीर सिंह की कमेटी ने किया, लेकिन जब उनको अहम जिम्मेदारी उनको दी गई तब क्या सरकार सो रही थी? सरकार को नियम पता नहीं था? एक्झिक्युटिव्ह पोस्ट देता येत नाही हे सरकारला माहिती नाही आहे. आणि एवढंच नाही, किसी सस्पेंडेड व्यक्ति को अगर आपने वापस पोस्ट फोर्स में लिया तो उसको एग्जीक्यूटिव पोजीशन नहीं देनी चाहिए. ये सरकार को मालूम था, फिर भी उनको क्यों एग्जीक्यूटिव पोजीशन दी गई? सरकारच्या आशीर्वादाशिवाय झालं. माझं स्पष्ट मत असं आहे, होय ये सरकार के आशीर्वाद के बिना कैसे हो सकता है? हे खरंच आहे की परमवीर सिंग यांच्याच जो कमिटीने शरद पवार बोल रहे हैं वो आधा सच है. त्या ठिकाणी त्यांचं सस्पेन्शन कॅन्सल करून पदावर घेतलं. पण त्याचं पुढचं वाक्य ते विसरले की मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने आणि निर्देशाने हे काम परमवीर सिंग यांनी केलं. आणि म्हणूनच एपीआय परमवीर सिंह की कमेटी ने जरूर वाजे को लिया है फोर्स में, लेकिन वो मुख्यमंत्री और गृह मंत्री के निर्देश के आधार पर ही लिया गया है. ये बात वो कहना भूल गए. आपण सगळ्यांनी बघितलं. दुसरं, माननीय पवार साहेब असं म्हणाले की आता या घटनेची चौकशी जुलिओ रिबेरो साहेबांनी करावी. रिबेरो साहेबांबद्दल सर्वांनाच आदर आहे. त्यांचं वय, त्यांचा अनुभव. पवार साहब ने ये भी कहा है कि जूलियो रिबेरो उनसे इसकी जांच करे. रिबेरो साहब के बारे में हमें पूरा आदर है. की या घटनेची म्हणजे फक्त परमवीर सिंगांची, लेकिन सवाल ये कि जांच किस बात की होगी? परमवीर सिंह की जांच होगी या इस पूरे घटना की जांच की जाएगी? पदावर असलेल्या गृहमंत्र्यांची चौकशी अनेक वर्षापूर्वी रिटायर झालेले डीजी. तो फिर मेरा सवाल है कि जो हे करू शकतात. गृह मंत्री पद पर है उनकी जांच कशा प्रकारे ये ते फॉर्मर करणार? डीजी कैसे कर सकते हैं आणि म्हणून और किस तरीके से वो करेंगे? मला असं वाटतं की आज या सरकारला वाचवण्याकरता पवार साहेबांनी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये केवळ विंडो ड्रेसिंग झालं आणि सत्यापासनं दूर जाण्याचा प्रयत्न हा त्या माध्यमातून झालाय. कि सच से दूर जाने की कोशिश की जा रही है. परमवीर सिंग और हमारा ये मत यांनी है लिहिलेलं जे पत्र आहे या पत्रामध्ये मी कि मुख्यमंत्र्यांना परमवीर सिंह ने जो खत लिखा है उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, त्यांनी पवार साहेबांनाही सांगितलं. असं क्लिअर म्हटलंय. या संदर्भात मुख्यमंत्री का बोलत नाही, उपमुख्यमंत्री का बोलत नाही, आणि सगळ्यात महत्वाचं और उस खत में जो लिखा है कि परमवीर सिंह ने जो लिखा है कि उन्होंने मुख्यमंत्री डिप्टी चीफ मिनिस्टर दोनों को इस बारे में कहा था, उसके बारे में चीफ मिनिस्टर और डिप्टी चीफ मिनिस्टर क्यों नहीं बात कर रहे? तो एक प्रकारचा इररिफ्युटेबल एव्हिडन्स आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? एखादा पुरावा घटनेनंतर जनरेट झाला असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण त्यांच्या बदलीच्या आधीचा असा जर पुरावा ते दाखवत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे पापावर पांघरूण घालण्यासारखं आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे, स्पष्ट मागणी आहे, या संदर्भातली जबाबदारी फिक्स झालीच पाहिजे आणि या प्रकरणाची चौकशी जोपर्यंत हमारी मांग है कि इस मामले की गृहमंत्री जिम्मेदारी आपल्या पदावर आहे, फिक्स होनी चाहिए होऊ शक्यच नाही. और इस पूरे मामले की जांच जब तक गृह मंत्री अपने पद पर है तब तक नहीं हो पाएगी. इन्क्वायरी केली पाहिजे. इसीलिए गृह मंत्री का इस्तीफा होना जरूरी है और उसके बाद ही इसकी जांच हो सकती है. गृहमंत्री ये चालवतात, महाराष्ट्र का होम डिपार्टमेंट कौन चलाता है, इस पर भी हमको सवाल है. मंत्री अनिल परब चालवतात,
होम कारण मिनिस्टर ज्या चलाते प्रकारे हैं सभागृहामध्ये या शिवसेना के मंत्री चलाते हैं। गृहविभागाच्या चर्चेवर गृहमंत्र्यांच्या ऐवजी अनिल परब साहेबच डिफेंड करत होते आणि क्योंकि जिस तरीके से अनिल परब चाललंच आहे। जो ये मंत्री है वो गृह विभाग के सवालों पर जवाब दे रहे थे। हमको लगता है कि वही ये डिपार्टमेंट चलाते थे क्या। त्यामुळे हे स्पष्ट झालं पाहिजे की नेमक्या या नियुक्त्यांमध्ये भूमिका कोणाची आहे। अजून एक इसीलिए इस बात की जांच होनी चाहिए कि इसमें मला असं भूमिका वाटतं किसकी की है। प्रश्नाचं उत्तर की इव्हेंच्युअली NIA देऊ शकेल किंवा जे काही जांच एजन्सी आहे ती देऊ शकेल, पण ह्या ज्या एवढ्या गाड्या सचिन वाझेकडे मिळाल्या यातल्या काही गाड्या गेल्या 6-8 महिन्यात कोण कोण वापरत होतं, कोणी मोठे लोक वापरत इस बात की भी होते जांच होनी चाहिए कि जो गाड़ियां सचिन वाजे के पास मिली है याही वो गाड़ियां और कौन कौन इस्तेमाल कर रहा था पिछले 6 महीने में। जी काही जांच एजन्सी इसकी भी जांच होना बहुत जरूरी है। क्या कोई और बड़े लोग ये गाड़ियां इस्तेमाल कर रहे थे क्या, इसकी भी जांच होनी चाहिए। चौकशी केली पाहिजे असं आमचं मत आहे। भारतीय जनता पक्षाने आज आंदोलन सुरू केलं ऐसा हमें लगता है। आणि जोपर्यंत महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारं हे जे कार्य बीजेपी ने आहे, इस पर आंदोलन शुरू किया है। यातनं गृहमंत्र्यांचा राजीनामा आणि या प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील। जब तक गृह मंत्री का इस्तीफा और इस पूरे मामले की जांच नहीं होती तब तक हमारा ये आंदोलन जारी रहेगा। आज हम सभी जानते हैं कि हिंदी शुरू परमवीर सिंह मुंबई के एक्स CP इन्होंने तो देवेंद्र फडणवीस प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे थे, कहा कि जब तक गृह मंत्री का इस्तीफा नहीं होता हमारा यह आंदोलन इसी तरीके से जारी रहेगा। रुकेंगे एक ब्रेक के लिए, देखते रहिए आज तक।